महाबळेश्वर म्हटलं की तिथली स्ट्रॉबेरी लगेच डोळ्यासमोर येते। मात्र आता स्ट्रॉबेरीला सफरचंदाची साथ मिळाली आहे, कारण मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरच्या पाचगणीमध्ये व खिंगर परिसरामध्ये सध्या सफरचंदाची शेती फुलू लागली आहे। महाबळेश्वरच्या पाचगणी येथे सफरचंदांच्या झाडांची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे। आतापर्यंत स्ट्रॉबेरीसाठी जगात प्रसिद्ध असणारे हे ठिकाण आता सफरचंदासाठी देखील नावारूपाला येत आहे। महाबळेश्वरमधील शेतकऱ्यांनी केलेला हा सफरचंद शेतीचा प्रयोग यशस्वी होऊ लागला आहे। हिमाचल प्रदेशच्या शिमला, काश्मीरमधील थंड हवेच्या उंच ठिकाणी सफरचंदाची शेती केली जाते। आता सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, खिंगर परिसरात शेतकऱ्यांनी सफरचंदाची शेती यशस्वी करून दाखवली आहे। सध्या पाचगणी खिंगर परिसरात ब्लॉसम नर्सरी, त्याचबरोबर येथील शेतकरी वैभव माने यांनी सफरचंदाची रोपे स्थानिक शेतकऱ्यांना देऊन सफरचंदाची शेती यशस्वी करून दाखवली आहे। काय सांगाल हे सफरचंदाच्या संदर्भात? सर, ही आपली व्हरायटी हार्मन 99 म्हणून व्हरायटी आहे। ही वातावरण जरी 44 डिग्री टेम्परेचर झालं तरी आपण ही चांगली सस्टेन होती। अशी व्हरायटी आपण इथं गेली 4 वर्षापूर्वी मागवली, ती स्वतः आपण इथं लावली, तयार केली आणि या वर्षापासून त्याला फळं सुरू झाले। तर ही फळं आज तुम्ही बघताय की खूप छान फळं येतात आणि आता आपण इथून पुढे आपण कोणी मागितली तर त्यांना आपण देऊया। नक्कीच महाराष्ट्राचा मिनी करून त्या ठिकाणी स्वतःची अर्थव्यवस्था ते त्या ठिकाणी चालवत असतात। तर सफरचंद या पिकासाठी साधारणतः 4 ते 5 महिन्याचं थंड वातावरण लागतं आणि हेच वातावरण आमच्या परिसरामध्ये असल्यामुळे आम्ही सफरचंद या शेतीचा प्रयोग करायचा असं ठरवलं। यासाठी मी हिमाचल प्रदेशवरून 4 जातीची, त्याच्यामध्ये अंबोरी, सोनोरी, रेड डिलिशियस आणि हार्मोन 99 अशा 4 जातीची एकूण 20 रोपं कलम स्वरूपात मागून घेतली। नंतर मग हे कलम जे आहेत हे कलम आम्ही 2x2च्या खड्ड्यामध्ये त्याची थोडंसं शेणखत टाकून त्याची आम्ही लागवड केली आणि साधारणतः 1 वर्षामध्ये त्याची उंची 4 ते 5 फुटापर्यंत केली। नंतर त्याचं आम्ही कटिंग केलं। नंतर दुसऱ्या वर्षी त्याची उंची साधारणतः 10 फुटापर्यंत केली। नंतर मग आम्ही 10 फुटापर्यंत गेल्याच्या नंतर त्याला ह्या वर्षी मात्र फुले लागली आणि साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याचं रूपांतर फळामध्ये झालेलं आहे। सध्या हार्मोन 99 ह्या जातीच्या झाडांना सध्या आपल्याकडे 20 फळं लागलेली आहेत आणि ह्या फळांचा आकार, त्याच्यानंतर त्याची रंगसंगती, त्याच्यानंतर त्याची चव, गोडी ही साधारणतः हिमाचल प्रदेशमध्ये जे सफरचंद पिकतं त्याचप्रमाणे असल्यामुळे त्याचा आकार देखील एकसारखाच आहे। त्यामुळे हा प्रयोग सध्या आमच्या खिंगर या गावी यशस्वी झालेला आहे। तर मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेन की आपल्या पाचगणीच्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या सफरचंदाच्या झाडाची लागवड करावी। त्याच्यानंतर सफरचंद लागवड करून त्यापासून उत्पन्न आपण 100% घेऊ शकतो आणि अशा प्रकारच्या सफरचंदाच्या झाडावर लागवड केल्याच्या नंतर नक्कीच तेथील स्थानिक शेतकरी या स्ट्रॉबेरी पिकाबरोबर तेथील स्वतःची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सफरचंद शेतीचा प्रयोग करतील आणि त्याच्यापासून स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाचा नक्कीच त्या ठिकाणी हे करतील। धन्यवाद।